प्रसिद्ध अँकर अनिता औटी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा। वृद्धाश्रम मध्ये वाढदिवस साजरा करून केले वृक्षारोपण। नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्ष आणि प्रसिद्ध अँकर अनिता संदीप औटी यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। मिरजेतील पाटक वृद्धाश्रम इथं ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्यासोबत केक कापून आणि स्नेहभोजन करत वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच वृक्षारोपण करून झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश देण्यात आला। वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रम मधील वृद्धांच्या सोबत वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम प्रसिद्ध अँकर अनिता औटी यांनी केलं आहे। त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी सोनाली गाडे, अपर्णा जाधव, पूनम कोरे, सानिका कदम, वैष्णवी जाधव, सुमित्रा काशीद आणि पाठक वृद्धाश्रम येथील स्टाफ उपस्थित होते। अँकर अनिता औटी या नेहमी अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि अनेक गरजू लोकांना मदतीचा हात पुढे करत असतात। त्याचबरोबर अनेक महिलांना नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेतर्फे उद्योग उभा करण्यासाठी आणि विविध कामं मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात। नमस्कार, मी सेलिब्रिटी अँकर अनिता औटी, नवदुर्गा इव्हेंट्स अध्यक्षा। आज मी मिरजमध्ये ब्राह्मणपुरी या ठिकाणी असलेल्या पाठक वृद्धाश्रममध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी आलेले आहे आणि इथे असलेल्या सर्व वृद्ध लोकांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद उमटला होता तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे। आज नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या म्हणजे सगळ्या कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांच्या वतीनं पाठक वृद्धाश्रममधून सगळ्यांच्याकडून मला खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आणि झाडे लावा झाडे जगवा हा एक छानसा मेसेज मला समाजाला द्यायचा होता। त्यामुळे आज या ठिकाणी अनेक प्रकारची वृक्ष लागवड आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, वृक्षारोपण। आणि या ठिकाणी या वृद्धाश्रमामध्ये आजी आहे तर खूप छान गाणी वगैरे म्हणतात आणि त्यांच्यासोबत केक कटिंग सेलिब्रेशन सुद्धा आम्ही इथे केलेलं आहे। त्यांच्यासाठी फुलाची पाकळी म्हणून स्नेहभोजन आम्ही आयोजित केलेलं आहे। या सगळ्या गोष्टींमधून आज खूप छान आनंद मिळतोय, कारण ज्यांना कुटुंबापासून लांब आहेत त्यांना थोडासा आनंद देता यावा या वृत्तीनं, या विचाराने मी आज इथे आलेले आहे आणि आज खूप छान वाटतं इथे येऊन। मला सगळ्या पाठक वृद्धाश्रमामधील सगळ्यांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि धन्यवाद।